फरार आरोपी दादरहून वरळीला गेला होता, तर पूर्वी काम करत असलेल्या वरळीतल्या एका हॉटेलमध्ये आरोपीनं नाश्ताही केला। नंतर तो दादरहून ठाण्याला गेला, तर आरोपीला कामावर ठेवणाऱ्या मुकादम पांडेला पोलिसांनी घेतलं ताब्यात। तर हा आरोपी चोरीच्या उद्देशानं सैफच्या घरी शिरला होता। प्रवेश केलेलं घर हे अभिनेता सैफ अली खानचं असल्याचं आरोपीला माहीत नव्हतं, पोलिसांची माहिती। रात्री कासार वडवलीच्या लेबर कॅम्पमध्ये पोलिसांकडून सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी, तर कर्मचाऱ्यांना एका रांगेत उभं करून सर्वांचे मोबाईल सुद्धा तपासले। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून लेबर कॅम्पची पाहणी। लेबर कॅम्प हा बांगलादेशी लोकांचा अड्डा, सोमय्या यांची यावर प्रतिक्रिया। आरोपी बांगलादेशातील असेल तर हे केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश आहे, आदित्य ठाकरेंची अमित शहांवर टीका। बांगलादेशी नोकऱ्यांच्या बहाण्यानं आता येतात आणि चोऱ्या करतात। राज्यातनं या रोहिंग्यांना हकलून बाहेर काढू, तर या सापांना दूध पाजणारे मातोश्रीच्या अवतीभोवती आहेत, नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना उत्तर। बाबा सिद्दीकींच्या हत्येचा विषयही वेगळ्या दिशेनं नेला। सैफवरील हल्ल्याचा विषय भलतीकडे वळवू नका, सैफ अली खान याच्यावरील हल्ला प्रकरणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर बांगलादेशचा विषय आणला म्हणजे पालिका निवडणूक जवळ आली, रोहित पवारांचा टोला। आरोपी मोहम्मद शहजादचं वय 30 वर्ष, तर आरोपी हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत होता। पोलिसांची माहिती, हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये आरोपीला काम कसं मिळालं हेही आता तपासलं जाणार। सैफ अली खानवर उपचाराचा आज 4था दिवस। सैफ अली खानची प्रकृती सुधारली, संध्याकाळपर्यंत सैफला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता, तर आजच सैफचा जबाब नोंदवला जाण्याची सुद्धा माहिती। पक्षाच्या वाढीसाठी कामाला लागा येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा असला पाहिजे, हे लक्षात ठेवा। एका कार्यकर्त्यावर 25 घरांची जबाबदारी द्या, अजित पवारांच्या सूचना। तर पालिका निवडणुकीमध्ये प्रभाग 4 नगरसेवकांचा असणार, पवारांची माहिती। पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी दादांना जाऊ नका असं सांगितलं होतं, तर हे षडयंत्र आहे। दादांना सांगितलं पण दादांनी ऐकलं नाही, धनंजय मुंडेंचं भाषणादरम्यान मोठं विधान। वाल्मिक कराड सोबत आर्थिक संबंध असल्याचे आरोप खोटे, आरोप सिद्ध करून दाखवा, धनंजय मुंडेंचं आव्हान। तर मला बदनाम करण्याचं हे षडयंत्र असल्यास करा, पण बीडला बदनाम करू नका, मुंडेंची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन कुणीही करू शकत नाही, ज्यांनी हत्या केली त्यांना फासावर लटकवलं पाहिजे, शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचं विधान। तर आका पॅटर्नची बदनामी होते आणि ती आम्ही करत राहणार, बीडला बदनाम करू नका, या धनंजय मुंडेंच्या आवाहनानंतर धस यांचं उत्तर। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये जनाक्रोश मोर्चामध्ये संतोष देशमुखांचे कुटुंबीय सुद्धा सहभागी, मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात। माझ्या भावाची हत्या करणारे पोलीस ऑन ड्युटी आहेत, सोमनाथ सूर्यवंशी यांचे बंधू प्रेमनाथ सूर्यवंशी यांचा आरोप, तर 1 ते 1.5 महिन्यांमध्ये न्यायालयीन चौकशी पूर्ण करावी, प्रेमनाथ सूर्यवंशींची मागणी। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे आदिती तटकरे यांच्याकडेच, तर मागून सुद्धा भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्री पद नाहीच। पालकमंत्रीपदाबाबत 6 आमदारांनी एकमुखानं सांगितलं होतं, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना हा निर्णय मान्य नाही, एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त करणार, TV9 मराठीशी बोलताना भरत गोगावलेंचं विधान। भरत गोगावले आणि दादा भुसेंना पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे गुलाबराव पाटीलही नाराज, तर गोगावले आणि भुसेंना का टाळलं, एकनाथ शिंदेंना या संदर्भात विचारणार, पाटलांचं वक्तव्य। डावललं वगैरे नाही, जी जबाबदारी मिळेल ती पार पाडणार, पालकमंत्रीपदावरून मंत्री दादा भुसेंची ही प्रतिक्रिया। पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावलेंचं नाव नव्हतं का हा धक्का, तर मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भात चर्चा करू, योग्य निर्णय होईल, उदय सामंतांची प्रतिक्रिया। अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्रीपद गेलं हे चांगलं, त्यांनी बीडचा विकास करावा, दादा फक्त चेहरा आणि दुसरं कोणी काम करतंय असं होऊ नये, बीडच्या पालकमंत्रीपदावरून रोहित पवारांची प्रतिक्रिया। अजितदादांना मीच बीडचं पालकमंत्री पद घेण्याची विनंती केली, बीडची सध्याची परिस्थिती पाहता मी हा निर्णय घेतला, बीडमध्ये सामाजिक सलोखा टिकून राहणं माझ्यासाठी महत्त्वाचं, मुंडेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी दरेगावात गेल्याची माहिती, काही महत्त्वाच्या कामांसाठी शिंदेंचा दरेगावात 2 दिवस मुक्काम। संजय गांधी निराधार योजनेनंतर आता लाडकी बहीण योजना सुद्धा बंद होणार, प्रणिती शिंदेंचा दावा, तर पैसे घेऊन तुम्हाला आत्मविश्वास आणि संरक्षण मिळणार आहे का, प्रणिती शिंदेंचा महिलांना सवाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 4 दिवसांच्या दावोस दौऱ्यावर, तर जागतिक आर्थिक परिषदेला हजेरी लावणार, भरघोस निधी आणण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असेल। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणातला कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन आता याला जबाबदार, केस गळती प्रकरणावरून रविकांत तुपकरांची टीका।
सांगलीच्या शिराळ्यामध्ये श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा 10वा दिवस. शासनानं प्रकल्पग्रस्तांच्या 4 पिढ्या बर्बाद केल्या, आंदोलकांचा गंभीर आरोप. सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर तर मानिनी जत्रा 2025चं आयोजन. बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचं इथे प्रदर्शनाला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार मनोज घोरपडे यांची उपस्थिती. सांगलीमध्ये श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्याच्या निमित्तानं यात्रा, तर शोभायात्रेमध्ये हत्ती, घोडे, उंटांसह 20 प्रकारच्या पारंपरिक वाद्यवृंदांचाही सहभाग. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.